हरे कृष्णा. ठाण्यामध्ये नमो ग्रँड सेंट्रल पार्क आहे, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप मोठं गार्डन आहे. हे गार्डन सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ओपन असतं. दुपारी 1 ते 9 वाजेपर्यंत ओपन असतं. या ठिकाणी 15 वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री एंट्री आहे आणि अडल्टसाठी वीकडेजला ₹20 आहे, वीकेंडला ₹30 आहे. सीनियर सिटीजनला ₹10 आहे. या गार्डनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी चेस प्लाझा आहे, जिथे ही मुलं चेस खेळतात. त्याच्या थोडं पुढे गेलं की प्ले झोन आहे, जिथे बऱ्याच प्रकारचे छोटे-छोटे घसरगुंडी आहेत, पाळणे आहेत, पण पुन्हा बऱ्याच प्रकारचे क्लाइम्बिंग आहेत, वॉल क्लाइम्बिंग आहे, रस्सीचे क्लाइम्बिंग आहेत आणि बऱ्याच प्रकारचे इथे थीम देखील आहे. वॉटरफॉल आहे, जिथे ही मुलं डान्स करत आहे, मजा-मस्ती करत आहे, भिजत आहे. त्यासोबतच ह्या वॉल क्लाइम्बिंगमध्ये ते चढत आहे, घसरगुंडीसारखे घसरून खाली येत आहेत. बऱ्याच प्रकारचे पाळणे देखील आहेत तिथे. बाजूलाच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, जिथे ही मुलं बऱ्याच प्रकारचे म्युझिक क्रिएट करू शकतात आणि ऐकून त्याचे आस्वाद घेऊ शकतात. त्याच्या थोडं पुढे गेलं की रस्सीचं सुद्धा क्लाइम्बिंग आहे. जसं की वॉल क्लाइम्बिंग होतं, तसं रस्सीचं सुद्धा वॉल क्लाइम्बिंग आहे. त्याच्या थोडं पुढे गेलं की इथे जॅपनीज गार्डन कसं असू शकतं, त्याची थीम सुद्धा ह्या गार्डनमध्ये दाखवलेली आहे. जॅपनीज गार्डन बघायचं असेल, तर तुम्ही ठाण्यातल्या नमो गार्डनमध्ये येऊन बघू शकता, की जॅपनीज गार्डन कसं असू शकतं. तर तसं हे गार्डनमध्ये जपानचं गार्डन आम्ही जपानच्या गार्डन इथेच इंडियामध्येच बघून घेतलं आणि ह्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे थीम आहेत आणि रात्रीच्या वेळेला इथे लाइटिंग आहेत, ज्यामुळे इथे नाईट व्ह्यू खूप सुरेख आणि सुंदर वाटतो. आणि आपल्या डोळ्यांना असं नाईट व्ह्यू बघून एकदम दिव्यदर्शनासारखं वाटतं आणि खूप छान वाटतं ह्या ठिकाणी आलं, की म्हणजे इतक्या प्रकारचे थीम, इतक्या प्रकारचे लाइटिंग, वॉटरफॉल. लहान मुलांना असं वाटतं, की आपण खूप म्हणजे बाहेरच्या ठिकाणी त्यांना फिरायला वगैरे आणलंय आणि मी आणि व्रजने वीकेंडला ह्या गार्डनमध्ये आम्ही वेळ घालवला आणि टाईम स्पेंड केला. खूप सुंदर-सुंदर आम्ही दोघांनी इथे खेळलो, मजा-मस्ती वगैरे केली, फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि अशा प्रकारे मी आणि माझ्या मुलाने ह्या गार्डनमध्ये आम्ही वेळ घालवला. खूप छान वाटलं ह्या गार्डनमध्ये येऊन, की